नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज 15 मेला एस एल एंटिंग मार्केटमध्ये कशा पद्धतीने वर्क केलं गेलं ते आपण बघूया. तर आपला प्री मार्केट ॲनालिसिसमध्ये 15 मेला काय प्लॅन होता की आपण सेलिंग करणार आहोत. या ठिकाणी बायर्सला या सायकोलॉजिकल लेवलला ट्रॅप करून किंवा या रेजिस्टन्सला ट्रॅप करून. खरं मार्केटनं डायरेक्ट रेजिस्टन्सपासून रिजेक्शन घेतलं, त्यामुळे आपण काय प्लॅन केला नाही. तर रेजिस्टन्सपासून रिजेक्शन घ्यायचं रिझन हे होतं की निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर निफ्टीमध्ये ब्रेकडाऊन झालेला आणि सेलिंग आलेली जवळपास 10च्या दरम्यान. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये ओव्हरऑल मार्केट या ठिकाणी लगेच निगेटिव्ह राहिलं. प्लस स्टॉप लॉसेस आपण म्हणलं त्या पद्धतीने खालच्या साईडला अवेलेबल होते. त्यामुळे ही 10 वाजताही मूव आली. आणि जर निफ्टीमध्ये त्यामुळे जर आपल्या लेवलला आलं नसेल तरी तुम्ही हा ट्रेड अवॉइड करू शकत होता. आणि निफ्टीमध्ये जर बघितलं तर एक परफेक्ट सेटअप बनत होता. ओव्हरऑल 2 दिवस जर बघितलं तर मार्केट होतं ते पॉझिटिव्ह होतं, प्लस गॅप अप खोललं आणि प्लस हे 15 मिनिट कॅन्डल आहे त्याचा हाय ब्रेक झाला आणि प्रिव्हियस डेचा पण हाय या ठिकाणी ब्रेक झाला. आणि या ठिकाणी बायर्स आहेत ते रिटेलरने भरभरून बाईंग केली. त्यामुळे या ठिकाणी ही मोठी मूव्ह तुम्हाला बघायला भेटली. इथं स्टॉप लॉसेस अप्पर साईड कोणतेसुद्धा स्टॉप लॉसेस अवेलेबल नव्हते जर तुम्ही चार्टमध्ये बघितले तर. कारण की ह्या बाईंगच्या रॅलीमुळे लगभग वरून जे सेलिंग मारून आलेले आहेत त्यांनी प्रॉफिट बुकिंग केलेली होती किंवा कॉस्ट टू कॉस्टला कटलेले होते किंवा त्यांचे एस एल हंट झालेले होते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मार्केटमध्ये ही मूव्ह एकदम एस एल हंटिंगवाली प्रॉपर मूव्ह होती. आणि ह्याच कॅन्डलला तुम्ही 1 मिनिट टाईम फ्रेममध्ये एंट्री घेऊ शकत होता. आणि जर या ठिकाणी बघितलं तर खालच्या साईडला जे प्रिव्हियस डेला सेलिंग करून बाईंग करून गेलेले त्यांचे स्टॉप लॉसेस मार्केटमध्ये अवेलेबल होते. आणि नंतर मार्केट काय साईडवेज होतं. तर मित्रांनो, बँक निफ्टी जर बघितलं तर आज 15 मेला ओव्हरऑल मार्केटनं काय घेतलं, रिजेक्शन घेतलं आहे. आणि ज्या पद्धतीनं आपण प्री मार्केट ॲनालिसिस केलेलं की हे स्टॉप लॉसेस हंट करायला बायरचे मार्केट येऊ शकतं, मार्केटनं रॅली पण केलेली आपल्याला दिसते. तर ही एक सपोर्ट लेवल होती ज्याच्या ब्रेकडाऊनला रिटेलर लोक आहेत ते ज्यांनी ही मूव्ह मिस केलेली होती ते सेलिंगला ॲड झालेले आहेत आणि त्यांचं स्टॉप लॉस हंटिंग या ठिकाणी प्रॉपर झालेलं आहे. तर ही जी बाईंगची मूव्ह होती, बाईंगची जी रॅली जर ही बघितली आपण खालून अशी फिबोनाची रिट्रेसमेंट टाकली तर बरोबर 50%च्या लेवलनं मार्केटनं या ठिकाणी म्हणजे 50% रिट्रेसमेंट घेतली. म्हणजे ही 50%ची रॅली केली म्हणजे इथून ज्यांनी बाईंग केलेलं होतं त्यांचे पोझिशन पूर्ण कटलेलं असणार. म्हणजे लोअर साईडला स्टॉप लॉसेस मार्केटमध्ये अवेलेबल नाहीत. तर लोअर साईडला स्टॉप लॉसेस अवेलेबल नाहीत. मग आता मार्केटमध्ये ही जी रॅली आलेली आहे सेलिंगचे जे रिजेक्शन घेतलेलं सकाळपासून त्यांचे स्टॉप लॉसेस हंट होण्याचे चान्सेस होते. आणि तुम्ही या ठिकाणी पोझिशन बनवू शकत होता कारण खाली स्टॉप लॉसेस अवेलेबल मार्केटमध्ये नव्हते. कारण की फिबोनाची रिट्रेसमेंट टाकून आपण जर बघितली तर 50% रिट्रेसमेंट झालेली म्हणजे खालचे स्टॉप लॉसेस जवळपास नव्हतेच. मग स्टॉप लॉसेस या ठिकाणी अप्पर साईडला होते. प्लस आपण रिटेलरला सेलिंगला पण ट्रॅप केलेलं होतं. कारण की इथे जर बघितलं तर ही सपोर्ट लेवल ब्रेक झाली की रिटेलरनं या ठिकाणी सेलिंगचा प्लॅन केला. खरं खालच्या साईडला स्टॉप लॉसेस अवेलेबल नव्हते. त्यामुळे तुम्ही ही मार्केटमध्ये जवळपास बघू शकताय किती पॉईंटची रॅली आहे. विथ कन्फर्मेशन ही पहिली ग्रीन कॅन्डल त्याचा हाय ब्रेक झाला किंवा 2 ग्रीन कॅन्डल नंतर तुम्ही जरी एंट्री घेतलेली असली तर लगभग तुम्हाला 101 पॉईंट या ठिकाणी मिळाले असते. धन्यवाद.